सुख झाले
नाम घेता उठा उठे नाम घेता उठा उठे नाम घेता उठा उठे नाम घेता उठा उठे होय संसाराचे तुटे होय संसाराचे तुटे होय संसाराचे तुटे उठा उठे नाम घेता उठा उठे होय संसाराचे तुटे आईचा लाभ बांधा गाठी पायी पडेल मिठे नावा पडते साधन नाही तुझे करशी काय अनिक काय महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुन मणिंद्रे समागत्य तिष्ठं तमानंद स्कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग कोरी संतातिया
शांतं गगनसदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यविमलमचलं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं नमामि कैलासराणा मधुचंद्रमौळे फणींद्रमाथा मुकुटाधराय कारुण्य सिंधू भव दुःखहारे तुझ वीर शंभो मज कोण तारे विठ्ठल विठ्ठल आज सालाबाद प्रमाणे फार पुरातन काळापासून संपन्न होत असलेला या वनदेव महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या ह्या पंचकृषीतलं आगळं वेगळं सर्वांच्या परिचयाचं सर्वांचं श्रद्धास्थान आणि त्या श्रद्धास्थानानिमित्त चाललो असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह महोत्सव प्रत्यर्थ पहिल्या दिवसाचं कीर्तनरूपी पुष्प माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला उपस्थित सर्व गुणीजन विद्वान महामंडळी महापुरुष असं म्हटलं जातं आशीर्वादानं मला या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल तुमचं मनापासून मनापर्यंत सर्वांचं आभार मानतो विठ्ठल ही भूमी पवित्र भूमी आहे ही भूमी साधूंची भूमी आहे ही भूमी देवभूमी आहे आणि या भूमीमध्ये आपण आलो ही सर्वांचं आपलं महत् भाग्य आहे विठ्ठल पवित्र तुळा पावन तो पवित्र ते कुळ पावन तो देश असणाऱ्या ह्या पवित्र भूमीमध्ये आपला जन्म झाला हे सर्वात महत्वाचं भाग्य आहे आपलं सर्वांचं का तर दुर्लभ मनुष्य देह देहिनाम क्षणभम वगैरे तत्रापि दुर्लभम म्हणणे वैकुंठात प्रिय दर्शनम असणारा हा आपल्याला मानवी देह मिळालाय ना त्या मानवी देहाची युती कर्तव्यता काय कशी आणि आपण काय केलं पाहिजे महाराजाने ज्ञान या अभंगामध्ये आपल्याला विस्तृत सविस्तर असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे विठ्ठल आज प्रथम दिवसाची ही कीर्तनरूपी पुष्प आणि या दिवसा निमित्त हा अलिखित स्वरूपाचा नेम असतो नामाचं महात्म्य प्रतिपादन करायचं असतं जन्माला आल्यानंतर नामालाच किंमत असते आणि नाम कसं घ्यायचं कुठं घ्यायचं आणि का घ्यायचं असा प्रश्न साधकाने तुकोबारायांना विचारला
त्यावेळेस तुकोबरायांनी या अभंगामध्ये आपल्याला सविस्तर असं वर्णन या ठिकाणी आपल्याला केलेलं पाहायला मिळतं. विठाला नाम घेता उठा उठे होय संसाराचे तुटे. नाम कसं घ्यायचं सांगितलं? उठा उठी घ्यायचं सांगितलं. का? तत्काळ घ्यायचं सांगितलं. का? तर ते नाम घेतल्यावर काय होतं? तर संसाराची तुटी संपून जाते. पुनरपि जननम पुनरपि मरणम जननी शयने जठरपि. या पद्धतीने आपल्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून चले महाराज, जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून हे जगायचंय मरायचं, जगायचंय मरायचं काही सोपं नाही. या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आपल्याला सुटका व्हावा ही मानवी जीवनाची इति कर्तव्यता आहे. आणि ती इति कर्तव्यता पूर्ण करण्यासाठी काय करावं लागेल? तर नामच चिंतन घ्यावं लागेल. जन्म म्हणून या संसारातून मुक्त होण्यासाठी आपण भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. महाराज तिसऱ्या चरणामध्ये काय सांगतात? ऐसा लाभ बांधा गाठी. कोणता? हा दुर्लभ असणारा मनुष्य देह आहे ना, त्या दुर्लभ मनुष्य देह मिळालाय ना, त्याची एवढी मोठी गाठ आहे, एवढं तुमचं भाग्य आहे ना, त्या भाग्य कुणालाही मिळत नाही ना. ते भाग्याच्या सानिध्यात तुम्ही काय करा? भगवंताचीच प्राप्ती करून घ्या. हे ह्याचं लाभच एवढा आहे. आणि म्हणून चौथ्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात, हाका मारून सांगतात, प्रेमाने सांगतात. कोणीही कुणाला प्रेमाने सांगायला मोकळं नाही हो, कुणाला सवड नाही हो, कुणासाठी पळायसाठी हो. आपल्या मागे एवढे काम येतं, एवढं व्याप आहे, पण तरीही तुको साधू संत जगाला संदेश देण्यासाठी वेळात वेळ काढून आपल्याला हातारून सांगतात, बोलून सांगतात, विनंती करून सांगतात. काय सांगतात? तुम्ही जवळ या आणि नामस्मरण करा, चिंतन करा. विठाला असा हा अभंगाचा शब्दशः अर्थ तुमच्या समोर मी प्रतिपादन केलेला आहे. कीर्तनाला सुरुवात करण्यासाठी वाजल्या 10. गाडी कितीही उशिरा निघली, अजून 10:30 वाजता जरी पोहोचली असती इथं, तर मी 11ला संपली असती तिथं नेऊन. कारण की कमी वेळामध्ये जास्तीत जास्त रन करण्याचं हे आमच्याकडून शिका. विठ्ठल थोडस पहिला दिवस होता, महाराजांनी मला सांगितलं की असंच असतं. बरं म्हणलं तसंच तुम्ही संधी उपलब्ध करून दिली, हे खूप तुमचं माझ्यावर सहकार्य आहे. कारण या मोठाल्या अशा सप्ताहामध्ये देवाचं नामस्मरण करण्याचं भाग्य हे कोणालाही मिळत नाही. हे तुमच्या सर्वांच्या वंशिंग महाराज, तुमच्यासारख्या थोर महापुरुषांचा आशीर्वाद कुठंतरी कामाला येतात. आणि म्हणूनच या ठिकाणी मला या ठिकाणी संधी उपलब्ध झाली. महाराज, या नामाचं महात्म्य काय आहे, कसं आहे, याचा आपल्याला थोडक्यात अतिशय सविस्तर आणि दृष्टांत देऊन मी तुम्हाला मांडण्याचा प्रयत्न मी माझ्या गुरुच्या कृपेने करणार आहे. विठाला विठाला नाम घेता उठा उठे होय संसाराची तुटे. आता सर्वात महत्वाची संकल्पना आहे नाम. कुणी घ्यायचं हा प्रश्न आहे. नाम कुणी घ्यायचं? आहार निद्रा भय मैथुनांचं. आहार निद्रा भय मैथुन हे सर्व प्राणी जात करतात. पण त्या व्यतिरिक्त एक असा भगवंताने जीव जन्माला घातला, ज्याला सुखदुःखाची जाणीव आहे, ज्याला धर्माचं जाणीव आहे. इति धारयत हा धर्म अशी ज्याच्याकडे संकल्पना करण्याची ताकद ज्या जीवाकडे आहे, त्याच जीवानं काय करायचं? तर नामस्मरण करायचं. विठाल विठाल असं जगामध्ये एकच
समाज निर्माण केला, एकच अशी जात निर्माण केलं की नवीन नाविन्याचा शोध घेण्याचं, नवीन ध्यान ग्रहण करण्याची क्षमता फक्त मनुष्य जातीमध्येच आहे, बाकीच्या कोणत्याच जातीमध्ये नाही. सुखदुःखाची जाणीव फक्त मनुष्य देहामध्येच आहे, दुसऱ्या कोणत्याच देहामध्ये नाही हो. आणि म्हणून चिंतन कोणाचं करायचं, कोणी करायचं तर ह्याच मनुष्य देहाने करायचं. जर नाही केलं तर काय होतं, तर 4 पायाचा बिगर शेपटाचा, काय महाराज म्हणायचं त्याला, गाढव म्हणायचं. विठ्ठल म्हणून नाही तरी काय थोडी महाराज की शान शुक्राची उपमा महाराजांनी दिली इथं. काय, जर इथं आल्यानंतर जर नावच घेतलं नाही, नामच घेतलं नाही तर त्याची उपमा तिथं दिली. म्हणून नाव कोणी घ्यायचं, तर मनुष्य देहाला जे जे आलेत ना, ज्याला वाटतं ना मी मनुष्य देहाला आलेलो आहे ना, सरळ सरळ एक संकल्पना, ज्याला सुख दुःखाची जाणीव आहे, ज्याला कळतं आपल्याला आनंद कशात आहे, ज्याला कळतं आपले मुलं आपल्याला सांभाळणार आहोत, कळतं बाकीच्या प्राण्याला पुढे कळतं, फक्त मनुष्यालाच कळतं माझे पोरं मला सांभाळणार आहेत. सांभाळतील का नाही याची गॅरंटी मावशी सांगता येत नाही बरं का. भल्या भल्याला नाही सांभाळलं तर आपले पुढे सांभाळणार आहेत. थोडस सावध राहा, महाराज सावध करतात. म्हणून नाम कोणी घ्यायचं, तर जे मनुष्य देहाला आलेले आहेत त्यांनी नाव घ्यायचं. विठ्ठल जर नामच जर घेतलं तर काय होतं, तर संसाराची तुटी होते, जन्म मरणाच्या फेऱ्यातून आपल्याला मुक्तता होते. जर नाही घेतलं तर काय होतं, फजिती होती. एक दृष्टांत सांगतो मी, तुमच्या लक्षात येईल. असंच एक कड्यासारखं गाव होतं आणि त्या गावामध्ये एक ग्रस्त पावसात भिजत चाललेला असतो आणि भिजत चालत असताना त्याला एक दुकान भेटतं. त्या दुकानामध्ये अनेक प्रकारच्या छत्र्या असतात. त्या दुकानदाराला विचारतो, ही छत्री केवढ्याला आहे, ती छत्री केवढ्याला, ती छत्री केवढ्याला, ती छत्री केवढ्याला आहे. दुकानदाराला गिरायकाची गरज असते ना महाराज. त्यावेळेस तो सांगतो 100ला, हे 50ला, हे असं आहे तसं, त्याच्या किमती सांगतो. पण ते म्हणतो जास्त दिवस टिकली पाहिजे. ते म्हणतो कशी वापरा ना छत्री येते, कशी वापरा ना छत्री येते, वर्ष 2 वर्ष तर काहीच होणार नाही हो, जास्त टिकली पाहिजे. ते मला काय हरकत नाही, टिकून जाईल मला ती. पण त्याला एक आठ हे म्हणला महाराज, काय, पावसात ती उघडायची नाही, भिजून द्यायची नाही आणि उन्हात तळून द्यायची नाही. छत्री खराब झाली तर जबाबदारी माझी म्हणला. बरं म्हणला, पटलं बा त्याला, छत्रीच घ्यायची ठरलं. बद्धी छत्री आहे ती पावसात भिजवून द्यायची नाही आणि उन्हात तळून द्यायची नाही. मग छत्री लागत कशाला, सांगा ना महाराज, छत्री कशाला लागायची. बरं ती छत्री आणली, घरी ठेवली, त्या छत्रीला धोका नाही का, उंदर लागत नाही त्या छत्रीला, वाळवी लागत एक नाही. तसं हा दुर्लभ मनुष्य देह आपल्याला मिळालाय ना, या मनुष्याने देहात देवाचे चिंतन नाही ना करायचं, मग त्या मनुष्य देहाचं उपयोग तरी काय. विठाल विठाल आवट हात का मानव अल्लाह आवट हात का मानव अल्लाह तुझे दिला खाया पेला तुझे हात जमा खोया भजन भजन नारायण भजन नारायण छान. महाराजांसाठी असं टाळ्या वाजत. पक्वान्नात पुरणवाळी, पक्वान्नात पुरणपोळी,
आणि कलाकाराला टाळी वाजल्याशिवाय जोशच नाही का? तसं महाराजांना टाळी वाजली ना आनंद वाटतो. खरोखरच तुमच्या टाळ्यावर तर सगळं चालतं ना, म्हणून टाळ्याला काय ढिलं पडू नका. विठ्ठल विठ्ठल. महाराज तुम्ही एक दृष्टांत प्रमाण खूप सुंदर दिलं, म्हणून आणखीन एक दृष्टांत सांगतो म्हणजे तुमच्या अजूक लक्षात येईल या मनुष्य देहाची किंमत काय. असाच एक ग्रस्त रस्त्याने प्रवास करीत होता. प्रवास करीत असताना त्याच्या हातात पिस्तूल होता. काय होता? पिस्तूल. असा मधला आपला रस्ता. त्या रस्त्याने चोराने त्याला गाठलं. गाठल्यानंतर एवढं हाणलं तो पुढं आणि चोर माग. काही बेलच नाही, एवढं हाणलं, कपडे पण फाटले होते. असेच आमचे बाळूदेव महाराजांसारखे ग्रस्त त्याला भेटले आणि भेटल्यानंतर म्हणले, महाराज तुमची अशी अवस्था कशी झाली हो, मला काय सांगू म्हणला. चोराने हाणलं ना म्हणला. अहो तुमच्या हातात तर पिस्तूल होता ना. अहो महाराज म्हणला, मी होतो धाडशी होतो, हुशार होतो, बुद्धिमान होतो, सगळ्या गोष्टी माझ्याकडे होत्या ना, म्हणून मी काय केलं, ते लपवून ठेवला मला पिस्तूल. विठाला विठाल. तो पिस्तूल लपवून ठेवायची गोष्ट आहे का हो? चोराने जर तो पिस्तूल बघितलाच असताना तर चोराची पळता भुई सपाट झाली असते. विठाला आपण हसलो दोन्ही उदाहरणाला. तशीच आपली फजिती ना हो. हा मनुष्य देह आपल्याला मिळालाय ना, पिस्तूलच्या पेक्षाही किमतीचा मनुष्य देह आहे हो आपल्याला. पण त्या देहाचा उपयोग फक्त चोराला दाखवला ना, तो चोर पळते होईल, त्यांची सापट होईल. आपल्या शरीरात चोर नाहीत का महाराज? आहेत ना. कोणते चोर? कामयेश, क्रोधयेश, भययेश, कदाचेन. काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मद आहे, मत्सर आहे, दंभ आहे, अहंकार आहे. या चोराने आपली एवढी फजिती केली, आपल्या अंगावर कपडे सुद्धा ठेवले नाहीत, एवढं हाणू हाणू आपल्याला बेजार केले तरी आपल्याला लागत नाही. हीच मोठी शोकांतिका आहे. मग एवढी आपली फजिती कुणाला दिसली का? बाळूदेव महाराजांसारखे असे काही माणसं होते, ते त्या ग्रस्ताला सांगत होते, बाबा तू काय पिस्तूल दाखवलं नाही. तसे साधू संत आपल्याला सांगतात, तुकोबारायासारखे थोर महापुरुष सांगतात आपल्याला. काय सांगतात? अरे ही पिस्तूलचं नाम स्मरण रूपी देवाचं चिंतन केल्याशिवाय तुम्हाला ते चोर लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. लागोनिया पाया लागोनिया पाया विनविते तुम्हाला. कर टाळी बोला मुखीना. किती संदेश, गोड संदेश देतो. पण ऐकतो कोण आम्ही? आम्हाला कुणाचं त्यांचं पुढे पटतं आणि पटत नाही, म्हणून आपली फजिती होती. थोडी अशी शोकांतिका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ढाला ढाला ढाला. मग आपल्याला काय करावं लागल महाराज? या ठिकाणी भगवंताचं चिंतनच करावं लागल. हाच त्याच्या पाठीमागला पर्याय आहे. म्हणून महाराज पहिल्या चरणात काय सांगतात? नाम घेता नाम घेता Upa
ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडेल मिठी ओ या संसाराची तुटी. अशा पद्धतीने संसाराची मुक्तता होण्यासाठी महाराज या ठिकाणी आपल्याला सांगतो. आता पहिलं सांगितलं नाम कोणी घ्यायचं याचा अर्थ कळाला आपल्याला. कसं घ्यायचं, साधूच्या कृपेने घ्यायचं हे कळालं, त्याचा फायदा आपल्याला कळाला. आणि केव्हा घ्यायचं, केव्हा घ्यायचं. आता तुम्हाला शास्त्रात असं सांगितलं जातं, ज्ञानियांचे राजी योग्यांची माऊली साधकांचा मायबाप संत सम्राट ग्रंथराज ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये विवेचन करताना असं म्हणतात की देवा हे ऐशे कैशे, देवा हे ऐशे कैशे, ज्ञानियांची मती भ्रंशे, मार्ग सांडोने अनारसे शोध जैसा. जर कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ सांगितलं नामस्मरण, म्हणजे याचं उदाहरण देत असताना माऊली म्हणते तुम्हाला माहित आहे का, सर्वात अभ्यास करणारा अधिकारी जो आहे ना, अधिकाऱ्यांची मती सुद्धा भ्रष्ट होती. ही अशी ताकद कोणाची आहे तर कलीची आहे. आता हा चालू आहे तो कलियुग. या कलियुगामध्ये भल्या भल्यांचा कितीही ज्ञानी जर माणसं जर असले ना, तर ज्ञानी माणसाचा गंडा वाजवण्याचं काम फक्त कलीच करतो. विठाल विठाल. आणि कलीच्या सामर्थ्यापुढे दुसऱ्याचा कोणाचाही टिकाव लागत नाही, फक्त नामच लागतं. म्हणून महाराज दुसऱ्या चरणामध्ये काय सांगतात, ऐसाला बांधा गाठी, ऐसाला बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे तुझे, विठ्ठल पायी पडे तुझे, ऐकाला बांधा गाठी, ऐकाला बांधा गाठी. विठ्ठल पायी पडे मिठी, विठ्ठल पायी पडे मिठी, साधू संतांचं नामस्मरणाच्या पावरमुळं, साधू संतांनी जे तत्वज्ञान सांगितलं त्या तत्वाच्या सानिध्यात आपण जर गेलो तर विठ्ठलाची भगवंताची प्राप्ती होते. नामस्मरण या ठिकाणी करायचं असतं. फक्त कलीमध्ये फक्त नामालाच महत्व आहे. दुसरं तुम्ही कितीही साधन जर त्याला काही उपयोग नाही. योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वयाची उपाधी दंभ धर्म किंवा वयाची उपाधी करसे जना, काही उपयोग होणार नाही. त्यासाठी दंभ अहंकार आहे. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया सवे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख काही, प्रेमाविना काही, प्रेमाविना नाही समाधान. फक्त प्रेमा कशामुळे प्राप्त होतं महाराज, तर फक्त नामामुळे प्रेम भेटत. भगवान गोकुळामधून ज्यावेळेस मथुरेत गेले होते त्यावेळेस त्या गवळणींची काय अवस्था झाली होती हो. काय नव्हतं तिथं, फक्त भगवंताचं नाम.
आणि ते नामावर एवढ्या व्याकुळ होत्या, एवढी त्यांना भगवंताची आठवण येत होती, पण तरी त्यांना वाटायचं भगवान आमच्या पशीच आहे. हे सर्व गोष्टी तुम्हाला माहित आहे. फक्त तात्पुरतं एक उदाहरण देत चालतो मी. म्हणून आपल्याला तिसऱ्या चरणाकडे जायचंय. महाराज तिसऱ्या चरणामध्ये काय म्हणतात आपण बघू अगोदर. महाराज सांगा बरं. तिसरं चरण नामा परत ते बरोबर आहे. नामा प्रदेश नामा परत नामा परते साधन नाही, तू जे करशी अनेक काही. नामाशिवाय दुसरं कोणतं साधन या कलियुगामध्ये नाहीये. कारण तुम्हाला माहित आहे महाभारताचा इतिहास. राजा परीक्षिती कोण होता? सुभद्रा भगवंताची बहीण, त्या बहिणीचा नातू होता तो. अभिमन्यूचा मुलगा, उत्तराचा मुलगा, तो राजा परीक्षिती राजा होता. अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडलं होतं आणि त्या ब्रह्मास्त्रामध्ये त्याला कुरु वंश पूर्ण त्याला संपवायचा होता. पण भगवंताच्या नामानं त्या परीक्षिती राजाचं आईच्या पोटामध्ये संगोपन करणारा हा तोच परीक्षिती राजा होता. परीक्षिती राजा कोण होता? परीक्षिती राजा विधी अवस्थेमध्ये असलेला, न्याय प्रविष्ट असणारा राजा, विद्वान राजा, लोकांच्या समस्या सोडवणारा राजा, गरिबांसाठी झटणारा राजा, सर्वसामान्यांसाठी राजा, शेतकऱ्यांचा राजा, कष्टकऱ्यांचा राजा असणारा हा आमचा परीक्षिती राजा. परीक्षिती राजा एवढा अधिकारी पुरुष असताना सुद्धा कलीच्या सानिध्यात आला. ज्यावेळेस परीक्षिती राजा आणि कली यांचा अतिशय जवळचा संबंध होते, त्या कलीला एवढं भयान मानलं होतं. साखळदाटाने काकुलती करीत होता, विनंती करीत होता, टाव पडत होता. राजे तुम्ही अतिशय विद्वान आहात, ज्ञानी आहात, गुणवान आहात, नीतिवान आहात, धैर्यशील आहात. स्तुती केल्यावर कोणाला नाही बरं वाटत हो महाराज. स्तुती कोणाला आवडत नाही, तशी आमच्या परीक्षित राजाला स्तुती आवडले. विठाल विठाल ज्यावेळेस परीक्षित राजाला स्तुती केले कलीनी, त्यावेळेस त्याला माया आली. ते म्हणला, रे काय तुझं म्हणणं आहे? मला थोडस मोकळं कर, मला कुठेतरी जागा दे. त्यावेळेस राजा परीक्षितीने त्या कलीला थोडीशी जागा दिली. कुठं दिली? चहाडी शिंदळकी, शिंक आणि जांभळी. विठाल 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 मग कली म्हणजे कोण? तो पापाचा मूर्तिमंत पुतळा. कली म्हणजे कोण? तर पापाचा महाराज मूर्तिमंत असा पुतळा आहे तो कली. त्या कलीला कुठे जागा आहे? जिथं चहाडी. तुम्ही करतात का आज्जांनो? चहाडी नाही करीत, याची त्याला नाही सांगत. हा, अजिबात सांगायचं नाही. आपल्या नवऱ्याच्या दारानं अजिबात नाही सांगायचं. कारण की आपला कसला असो, आपलाच आहे. दुसऱ्याचं बी नको. आपले सांगायला कुठं, दुसऱ्या सांगायला कुठे येळ आहे महाराज? आपलं सांगायला वेळ पुराणा एवढं गारानं चालतं. अवघड झालं. जाऊ द्या, काय हरकत नाही. चहाडी करायची नाही. जिथं तुम्ही चहाडी केली की तिथं कली येऊन बसणार.
शिंदळकी केली की तिथं कली येऊन बसणार, जांभळी आली की शिंद तिथं कली येऊन बसणार. हो म्हणून जांभळी कीर्तनात जांभळी द्यायची, शिंक आली तरी द्यायची. शिंक आली जांभळी आली विठ्ठल विठ्ठल म्हणा असं म्हणतात नाही का. विठ्ठल कली पूर्ण वैतागल्यानंतर काय केलं, परत राजाकडे विनंती करू लागला. राजा तुम्ही विद्वान आहात, ज्ञानी आहात, सर्वांना अतिशय तुम्ही कृपेचा सागर आहात, दिनांचा सागर आहात, तुम्ही आमच्यावर कृपा करा, काहीतरी जागा द्या. परीक्षित राजाला बरं वाटलं बा, कृपेचा सागर म्हणलं, बोल तुला काय पाहिजे तर तुला सोडण्यात जागा देतो. मग कलीला परीक्षित राजाने कुठं जागा दिली, सोन्यामध्ये दिली. सोनं सांभाळू नका महाराज, सोन्याला धोका आहे. हो. सोन्याचं नाव जर ऐकलं तर चोर धोपटल्याशिवाय राहत नाही. विढाल 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 विढाल. शासनाच्या विधानात आलंय सोनं आपल्या सारख्याला सांभाळायला येत नाही, म्हणून सोनं आता 2 लाखापर्यंत झालंय. विढाल विढाल विढाल. मग त्या सोन्यामध्ये कलीने प्रवेश